नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मटणाची रेसिपी। तर हा माझा व्हिडिओ खूप जुना आहे, पण मला वेळ भेटत नव्हता, त्याच्यासाठी मी हा एडिट करून अपलोड करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे घेतलेला आहे आईने साफ करायला सुरून। तर सुरून विकतच आणलेला होता, तो इकडे आईने साफ करून घेतलाय, सोलून घेतला, कापून घेतला। आणि नंतर इकडे मी मटण शिजायला ठेवलेलं आहे। तोवर कुकरमध्ये शिजायला ठेवलंय, कारण की कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या घेतल्या की मस्त शिजतं मटण। त्याच्यासाठी मी आधी शिजायला टाकलं आणि नंतर मग फोडणीसाठी मी तयार केलेलं आहे सगळं। तर आता मी पातेल्यामध्ये तेल टाकून सगळे मसाले वगैरे टाकून फोडणीला सुरुवात करते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। तर प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते, पण मी ज्या पद्धतीने बनवले ते मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे माझी फोडणी चाललेली, तोवर इकडे आता मी कुकरमध्ये लावलेले आहे बघा मटण। तर मस्त शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता ते पाणी आणि सगळंच मला रस्सा बनवायचा आहे म्हणून टाकून घेते। तर बघा मस्त शिजलेलं आहे ते मटण। तर मी आता टाकून घेते मटण, कारण की ग्रेव्ही चांगली झाली। तर आता मटण टाकून घेते आणि मला रस्सा पण पाहिजे, त्याच्यासाठी मी पूर्ण पाणी घेतले। आता याला मस्त उकळी आल्यानंतर आपल्याला सुरून टाकून घ्यायचं आहे। तर आता हे झाकण टाकून मी चांगलं शिजवून घेते आणि नंतर बघा हे आहे सुरून। तर मटणाला मस्त उकळी आली की नंतर मी सुरून टाकून घेणार आहे। आणि बघा मटणाला मस्त उकळी आलेली आहे आणि आता मी याच्यात सुरून टाकून घेते।
बघा याला खूप छान उकळी आली आहे। आता मी याच्यात मटन मसाला टाकते आणि आपल्याला सुरून आहे त्याच्यासाठी थोडंसं आंबट टाकायला लागतं। त्याच्यासाठी थोडासा चिंचेचा रस टाकला तरी चालतो किंवा निंबू टाकला तरी चालतो। तर आता मी याच्यामध्ये निंबू पिळलेला होता, तर तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता, पण थोडंसं आंबट म्हणून म्हणजे पण थोडंसं सुरून टाकलेलं आहे म्हणून ते याला खाज येते थोडी, त्याच्यासाठी थोडंसं आंबट चिंचेचा रस्सा घालला तर खूप छान लागतं। तर बघा शेवटी भाजी आमची रेडी झालेली आहे, उकळी आलेली आहे, रस्सा पण खूप छान झालेला आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।